शत्रूला सुद्धा छत्रपतींच्या विचारांचं आकर्षण आणि आदर केवढा आहे. तो औरंगजेब आपल्या पुत्राला काय सांगतोय? तो म्हणतोय, तोबा तोबा, यो सिंहासिकोच, खजाना, हत्ती, घोडे, सर्व काही आमच्याकडे असूनही विजय मात्र शिवाजीलाच मिळतो. हे का होतं हे माहीत आहे तुला शहजादे? कदाचित हे तुला कधीच समजणार नाही. औरत, शराब, नाचगाणी, शिकार, मौज मस्ती आणि इश्क मोहब्बतमध्ये गिरफ्तार असलेल्या तुझ्यासारख्या बहादरांना शिवाजी कधीच समजणार नाही. शिवाजीने मजबूत किल्ले बांधले, आपली फौज आणि असलहा शस्त्रास्त्रे वाढवला, नवीन जंगी जहाजे तयार केली. पण त्यापेक्षाही जास्त ना जिंकले जाणारे लोक त्याने तयार केले आहेत. आम्ही त्याच्या सरदारांना लाखोच्या जहागिरीचं आमिष दाखवलं, पण त्या जांबाज मराठ्यांनी आमच्या जहागिरीवर थुंकलं. शहजादे, थुंकलं. मराठे झुकत नाहीत, मराठे थांबत नाहीत, मराठे थकत नाहीत आणि मराठे विकलेही जात नाहीत. शिवाजी मगरूर आहे, चालाक आहे, दगाबाज आहे, पण त्याचं चालचलन दुधासारखं साफ आणि सूर्यासारखं चमकदार आहे शहजादे. तो आपल्या शत्रूच्याही मजहब, मशीद, मौलवी, फकीर आणि स्त्रियांची इज्जत राखायला जाणतो. म्हणूनच त्याची कीर्ती एखाद्या उंच मिनारासारखी आभाळाला भिडली आहे. यात शंका नाही शहजादे की आपण नशीबवान आहोत, कारण आपल्याला शत्रू मिळाला तर तो शिवासारखा. शहजादे, हुकूमत करायची असेल तर शिवाचं चलन, चारित्र्य, पद्धत शिक. शिवाचं चलन शिक. अहो, तो औरंगजेब आपल्या पोराला सांगतोय की शिवाजी महाराजांचं चलन घे. मग आपल्या राज्यकर्त्यांनी आणि लोकांनी महाराजांच्या विचारानुसार चालायला नको का? हा प्रश्न मला वारंवार पडतो.